नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. तर सध्या पवित्र अधिक मास सुरू असून अधिक मासात 3 जून 2026 रोजी येत आहे अधिक मास संकष्टी चतुर्थी. ही इतर संकष्टी चतुर्थींपेक्षा अत्यंत फलदायी संकष्टी चतुर्थी असणार आहे, कारण ही संकष्टी चतुर्थी येत आहे अधिक मासामध्ये आणि अधिक मासामध्ये केलेली कोणतीही सेवा असेल, उपासना असेल तर त्याचं आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये केलेली गणपती बाप्पांची विघ्नहर्तेची सेवा, उपासना याचं आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होतं आणि ही विशेष फलदायी संकष्टी चतुर्थी मानली जाते. आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी आपण अनेक उपाय, अनेक सेवा करत असतो. अशाच काही सेवा आपण जर विशिष्ट तिथीला करत असू तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. आणि अधिक मासातील या संकष्टी चतुर्थीला जर आपण काही सेवा उपाय केले तर या विघ्नहर्त्याची कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे. गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व संकट, अडचणी, विघ्न दूर होऊन आपल्या कुटुंबाची भरभराट होणार आहे, सुख समृद्धी होणार आहे. आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जर काही अडचणी येत असतील, अडथळे येत असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे. तर या अधिक मास संकष्टी चतुर्थीला आपल्याला 11 तांदूळ मोजून, अखंड तांदूळ घ्यायचे आहेत 11 आणि ते एका ठिकाणी ठेवायचे आहेत. म्हणजेच त्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणती सेवा करायची आहे, हे 11 अखंड तांदूळ आपल्याला कोणत्या ठिकाणी ठेवायचे आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये ओम गणपते नमः किंवा गणपती बाप्पा मोरया हे देखील लिहायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे देखील लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये अखंड तांदळाला, ज्यालाच आपण अक्षदा असं देखील म्हणतो, तर त्यांना अत्यंत पवित्र आणि पूर्णत्वाचं प्रतीक मानलं जातं. अखंड तांदूळ हा जीवनातील सुख समृद्धी, परिपूर्णता आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. तसेच कोणतीही पूजा असेल तर पूजेमध्ये एखादी सामग्री जर उपलब्ध नसेल किंवा काही मंत्रोच्चारात त्रुटी राहिल्यास देवाला अक्षता वाहिल्यानं पूजा परिपूर्ण होते. तसेच तांदळाला पांढरे शुभ्र आणि धान्याची देवता मानले जाते. तसेच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहावी आणि आपल्या घरामध्ये कधी धनधान्याची, संपत्तीची कमतरता भासू नये म्हणून पूजेमध्ये अखंड तांदळाचा वापर केला जातो. तर अशा या अखंड तांदळाचा उपाय आपल्याला या अधिक मासातील संकष्टी चतुर्थीला करायचा आहे, जेणेकरून आपल्याला याचं अधिक पटीनं फळ देखील प्राप्त होणार आहे आणि विघ्नहर्त्याची कृपा देखील प्राप्त होणार आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे, परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे. कुटुंबातील कोणताही व्यक्ती करू शकतो. तुम्ही देवघरासमोर हा बसून उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी कोणत्याही मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही, परंतु तुमच्या जवळपास जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही गणपती बाप्पांची विधिवत पूजा, सेवा करू शकता. त्यांना दुर्वाची जोडी अर्पण करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला जी शक्य होईल तर ती सेवा त्या ठिकाणी करायची आहे. जी काही तुमची अडचण असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी देखील बोलून दाखवायची आहे. परंतु आपण जो हा उपाय जाणून घेणार आहोत तर तो तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे. जरी तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तरी देखील एक सुपारी घ्यायची आहे, पूजेची सुपारी घ्यायची आहे, कारण सुपारी हे गणपती बाप्पांचं स्वरूप आहे आणि त्यामुळे तुम्हाला या सुपारीवरती हा उपाय केला तरी देखील चालेल. तर हा उपाय आपल्याला करायचा आहे सकाळी देवपूजा करताना किंवा संध्याकाळी देवपूजा करताना, म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला किंवा सकाळी आपण देवपूजा करेल तर त्यावेळेला. परंतु आपल्याला काही गोष्टींची सुरुवात ही सकाळी उठल्यापासूनच करायची आहे. म्हणजेच आपल्याला सकारात्मक भावनेने, मनापासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे आणि त्यासाठीच आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद किंवा पंचगव्य मिसळायचं आहे किंवा गंगाजल मिसळलं तरी देखील चालेल. यामुळे आपलं मन शांत आणि एकाग्र होतं आणि या दिवशी आपण अधिक मासातील संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा, सेवा करणार आहोत आणि त्याची सुरुवात तुम्हाला सकाळपासूनच करायची आहे. त्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे. ओम गणपते नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे किंवा ओम श्री गणेशाय नमः, तुम्हाला जो कोणता मंत्र जप येत असेल तर त्याची तुम्हाला सकाळी अंघोळीपासूनच सुरुवात करायची आहे. आता प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये जरी तुम्हाला या वस्तू टाकणं किंवा प्रत्येकालाच हा उपाय कुटुंबातील करणं शक्य होत नसेल तरी देखील कुटुंबातील एखाद्या व्यक्तीनं, म्हणजेच खर्तीची व्यक्ती आहे, आई असेल किंवा वडील असेल, त्यांनी केला तरी देखील चालेल. आणि मुलांच्या जर विवाहामध्ये अडथळे येत असतील, विलंब होत असेल तर मुलं जरी आपल्या स्वतःच्या विवाहासाठी हा उपाय करत असतील तर त्यांनी देखील हा उपाय केला तरी चालेल. त्याचबरोबर शक्यतो या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला देवघरासमोर येऊन बसायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. देवघरासमोर जो दिवा आपण प्रज्वलित करतो तर तो या दिव्याखाली तुम्हाला अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवू शकता किंवा मुठभर गहू ठेवले तर देखील चालेल. आणि त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये चिमूटभर हळद, एक भीमसाने कापराची वडी आणि 2 अखंड लवंगा,
या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि संध्याकाळी ज्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्ही पुन्हा दिवा प्रज्वलित कराल तर त्यावेळेला या लवंगा तुम्हाला काढायच्या आहेत आणि तुम्ही ज्या वेळेला भीमसेनी कापूर घरामध्ये जाळता तर त्यामध्ये तुम्हाला टाकून या ज्या लवंगा आहेत तर त्या जाळायच्या आहेत। दुसऱ्या दिवशी पुन्हा देवपूजा करताना तुम्हाला या अखंड लवंगा या तुमच्या जो देवघरासमोर दिवा प्रज्वलित करतो तर त्यामध्ये टाकायच्या आहेत। अशा प्रकारे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला कुलदेवतेची, आपण ज्या इष्ट देवतेला मानतो त्याची, सर्व देवी देवतांची विधिवत पूजा सेवा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जी सेवा करायची आहे तर ती करायची आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। म्हणजेच जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तिला अभिषेक करून घ्यायचा आहे, जर फोटो असेल तर मग तो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। मूर्ती असेल तिला अभिषेक केला तर अभिषेकाचं जे पाणी आहे तर ते तुम्ही फेकून न देता संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, त्यांना चंदनाचा टिळा लावायचा आहे। त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत, त्यावरती तुम्हाला विड्याची 2 पानं ठेवायची आहेत आणि त्यावरती तुम्हाला ही गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे। आता मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तरी देखील तुम्ही एक सुपारी घ्यायची आहे, पूजेसाठी वापरतात तर ती सुपारी घ्यायची आहे आणि नवीनच सुपारी असावी आणि त्यावर देखील तुम्ही हा उपाय करू शकता। या अखंड तांदळावरती तुम्हाला 2 विड्याची पानं ठेवायची आहेत, यावरती तुम्हाला विड्याच्या पानांवरती कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा सेवा करून घ्यायची आहे, म्हणजेच त्यांना जास्वंदीचं फूल, दुर्वा, त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे किंवा मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। जे तुम्हाला शक्य होईल तितकी तुम्हाला गणपती बाप्पांची धूपदीप दाखवून पूजा करायची आहे। त्यानंतर आता आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे। तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला अखंड 11 अक्षदा मोजून घ्यायच्या आहेत, मोजूनच 11 अक्षदा घ्यायच्या आहेत आणि कुठेही तुटलेली नसावीत, म्हणजेच खंडित झालेली अक्षदा नसावी। तर या अखंड तांदळासोबतच तुम्हाला 2 अखंड लेकुरवाळे हळकुंड घ्यायचे आहेत, ती देखील कुठेही तुटलेली नसावी, लेकुरवाळेच हळकुंड असावं। त्याबरोबर 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत, 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि अजून एक तुम्हाला सुपारी घ्यायची आहे। आता तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची जर मूर्ती नसेल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही सुपारी ठेवली असेल विघ्नहर्त्याचं स्वरूप म्हणून तर मग तुम्हाला सुपारी घेण्याची गरज नाही, पण जर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा असेल तर तुम्हाला सुपारी देखील घ्यायची आहे। 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे देवघरासमोर आणि 11 वेळा तुम्हाला या सुपारीवर अभिषेक करायचा आहे। ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि या सुपारीला अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 रुपयाचं नाणं आणि ही सुपारी पुसून घ्यायची आहे स्वच्छ। त्यानंतर सुपारीला तुम्हाला कुंकवानं लाल करायचं आहे, थोडं ओलं कुंकू करून त्यानं तुम्हाला ती लाल करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण ज्या 11 अखंड अक्षता घेतलेल्या आहेत तर त्या देखील तुम्हाला कुंकवानं आणि थोडंसं हळद टाकून हळद कुंकवानं तुम्हाला लाल करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे। या वस्तू तुम्हाला जे मी आता सांगितलेल्या त्या सर्व ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपण ज्या 11 अखंड अक्षदा मोजून घेतलेल्या आहेत तर त्या अक्षदा घ्यायच्या आहेत, ज्या आपण हळदी कुंकवानं लाल केलेल्या आहेत त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला या पूजेमध्ये जास्वंदीचं फूल घ्यायलाच हवं। आणि त्यानंतर आता जी पुढे सेवा करायची आहे ती अगदी शांतपणे मनापासून करायची आहे, कोणतीही मनामध्ये घाई करायची नाही, विचार करायचा नाही, काळजी करायची नाही, अगदी शांतपणे मनापासून आपण पूर्णपणे एकाग्र होऊन या सेवेला आता सुरुवात करायची आहे। त्यानंतर आपण जे 11 तांदूळ घेतलेले आहेत तर त्यातील 1 तांदूळ घ्यायचा आहे आणि एक मी मंत्र सांगत आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे, इदम अक्षतम ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। अगदी शांतपणे मनातल्या मनात तुम्ही हा मंत्र जप करायचा आहे, इदम अक्षतम ओम गण गणपते नमः। घरामध्ये अत्यंत शांतता असायला हवी, आपण ही सेवा आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी सुखसमृद्धीसाठी करत आहोत, त्यामुळं अगदी शांतपणे आपल्याला ही करायचं आहे। इदम अक्षतम ओम गण गणपते नमः असं म्हणत 1 अक्षता घ्यायची आहे, 1 अखंड तांदूळ घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा ज्या ठिकाणी सुपारीची पूजा केलेली आहे तिथं तुम्ही जास्वंदीचं फूल ठेवलेलं आहे तर त्या जास्वंदीच्या फुलाच्या मध्यभागी तुम्हाला हा जो तांदूळ आहे तर तो ठेवायचा आहे। पुन्हा तुम्हाला दुसरा तांदूळ घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला पुन्हा शांतपणे इदम अक्षतम ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणायचा आहे आणि पुन्हा 1 तांदूळ तुम्हाला ज्या ठिकाणी फुलाचा मध्यभाग आहे जास्वंदीच्या फुलाचा तर त्या ठिकाणी तुम्हाला हा अखंड तांदूळ ठेवायचा आहे। असेच तुम्हाला 11 वेळा हा मंत्र जप करत इदम अक्षतम ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणत तुम्हाला हे जे 11 तांदूळ आहेत तर ते जास्वंदीच्या फुलाच्या मध्यभागी अर्पण करायचे आहेत। त्यानंतर तुमची जी काही इच्छा मनोकामना जी काही अडचण असेल तर ती तुम्हाला या विघ्नहर्त्याला गणपती बाप्पाला सांगायची आहे। जे काही असेल ते सर्व काही तुमच्या मनामध्ये असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला बोलून दाखवायचं आहे। त्यानंतर 1 वेळा तुम्हाला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे।
त्यानंतर जपमाळ घ्यायची आहे आणि जपमाळेवर तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. अगदी मनापासून तुम्हाला आर्ततेने हा मंत्र जप करायचा आहे आणि मन एकाग्र करून तुम्हाला 108 वेळा हा जप करायचा आहे. 108 हा अंक पूर्णत्व, ऊर्जा आणि एकाग्रतेचे प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच या मंत्र जपाला विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच तुम्हाला अगदी शांतपणे मनापासून हा मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर तुमची इच्छा अगोदर तर तुम्ही सांगून झालेलीच आहे. त्यानंतर हे जे जास्वंदीचं फूल आहे, आपण ज्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत यावर जे 11 तांदूळ अर्पण केलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहेत. तुम्ही जरी उपाय सकाळी करत असाल तर देखील तिन्ही सांजेच्या वेळेला देखील पुन्हा तुम्हाला त्याची धूपदीप दाखवून पूजा करायची आहे, पण त्या वस्तूंना तुम्हाला स्पर्श करायचा नाही. आपण या वस्तू अभिमंत्रित केलेल्या आहेत तर त्याच ठिकाणी ठेवायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला आपण पुन्हा देवपूजा करतो तर सर्वप्रथम आपल्याला त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे. अग्नीला साक्षी मानूनच आपण ही सेवा सुरू केलेली आहे आणि त्यामुळे या सेवेची समाप्ती देखील आपल्याला अग्नीला साक्षी मानूनच करायची आहे. त्यानंतर आपण या ज्या सर्व वस्तू घेतलेल्या आहेत म्हणजेच अखंड 11 तांदूळ, त्यानंतर जी सुपारी घेतलेली आहे, हळकुंड घेतलेला आहे, लवंग घेतलेले आहेत तर त्या सर्व काही वस्तू उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. पुन्हा तुम्हाला विघ्नहर्त्याला, तुमच्या कुलदेवतेला, इष्टदेवतेला, स्वामी समर्थ महाराजांना तुमची जी इच्छा मनोकामना असेल तर ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर या ज्या 11 अक्षदा घेतलेल्या आहेत अखंड मोजून तर त्या अक्षदा आणि 1 रुपयाचं नाणं आपल्या घरातील जो कर्ता व्यक्ती आहे, घरामध्ये धन कमवून आणण्याचं काम करत असतो किंवा तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचं आहे, म्हणजे तुम्ही तिजोरीमध्ये ठेवलं तरी देखील चालेल किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जरी तुम्ही एखाद्या लाल रंगाच्या कागदामध्ये किंवा एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून या 11 अक्षदा आणि 1 रुपयाचं नाणं ठेवलं तरी देखील चालेल. त्यानंतर उरलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू घ्यायच्या आहेत. आपण गणपती बाप्पांची मूर्ती ही अखंड तांदळावरती आपण स्थापन केलेली होती तर त्यातील मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत. ते तांदूळ, त्याचबरोबर 2 अखंड लवंगा, हळकुंड आणि जी सुपारी आहे तर ती सर्व काही घ्यायचं आहे. याची एक पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली तुमचा घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, उंबरटा आहे तर त्याच्या वरच्या बाजूला, आतल्या बाजूला बांधायची आहे किंवा मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर ही पोटली स्थापन केली तर देखील चालेल. तुम्हाला ज्या ठिकाणी शक्य होईल तर त्या ठिकाणी या वस्तू ठेवायच्या आहेत. आता तुमचा मुलगा जर विवाह योग्य असेल, विवाहामध्ये जर अडथळे येत असतील, अडचणी येत असतील तर त्याच्याजवळ ही जी हळकुंड आपण घेतलेली आहेत तर त्यातील 1 हळकुंड आपल्या मुलाच्या गळ्यामध्ये बांधायचं आहे किंवा तुम्ही त्याच्या हातामध्ये बांधलं तरी देखील चालेल. दंडावरती हळकुंड बांधायचं आहे म्हणजे कुणाच्या नजरेस येणार नाही. अशा पद्धतीनं तुम्ही हे हळकुंड बांधायचं आहे किंवा जर तिथं बांधणं शक्य होत नसेल गळ्यामध्ये किंवा दंडामध्ये तर तुम्ही त्याच्या अभ्यासाच्या ठिकाणी किंवा त्याचे ज्या वापरायच्या वस्तू आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही हळकुंड ठेवलं तरी देखील चालेल. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जाल किंवा एखादं काम पूर्णच होत नसेल, अडचणीचं असेल तर त्यावेळेला ही जी सुपारी आपण ठेवलेली आहे तर ती सुपारी तुमच्या सोबत ठेवायची आहे. कारण या वस्तू सर्व आपण अभिमंत्रित केलेल्या आहेत आणि विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे. पुन्हा आल्यानंतर पुन्हा अभिषेक करून तुम्हाला या वस्तू त्याच ठिकाणी ठेवायच्या आहेत. किंवा तुमची जर इतर कोणती अडचण असेल आणि तुम्ही जर या सुपारीवरती या वस्तूंवर जर सांगितली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी या वस्तू ठेवायच्या आहेत. अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे. मी जो मंत्र सांगितलेला आहे तर त्या मंत्राचा जप करायचा आहे. जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.